गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण मॅट्रिक्स MCQज आता स्टॉप केलेले आहेत. आपण पुढचा टॉपिक घेतो आहे मॅथमॅटिकल लॉजिक, जो आपण सुरू केलेला आहे बरेच दिवस झाला. तर त्या टॉपिकचे आपल्याला एक्झरसाइज घ्यायचे आहे. बघा, एक्झरसाइज कोणती सुरू आहे आपली? एक्झरसाइज नंबर 1.1 सुरू आहे. तर त्या एक्झरसाइजमधला एक लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 4. त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, इफ द स्टेटमेंट्स P, Q आर ट्रू स्टेटमेंट म्हटलेलं आहे. P आणि Q ही दोन स्टेटमेंट दिली आहेत आणि ती काय आहे? ट्रू आहेत. अँड R आणि S ही दोन स्टेटमेंट जी आहेत ती फॉल्स आहेत. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आता हे क्वेश्चन बघण्या अगोदर मी जरा टॉपिक रिवाइज करते. बघा, आठवते का सगळ्यांना? अँड लॉजिकल कनेक्टिव्ह आपण बघितलेले. अँड लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, तर त्याच्यामध्ये ट्रूथ टेबल त्याचा कसा बघितलेला आपण? अँडचा अँड लॉजिकल कनेक्टिव्ह दोन स्टेटमेंट आपण अँडनं कनेक्ट केलेले. तर त्याच्यामध्ये मी डायरेक्ट टेबल दाखवते तुम्हाला. हे काय आहे बघा, अँडचा हा टेबल आहे. P स्टेटमेंट असेल, Q स्टेटमेंट्स असेल, मग त्याच्यात 4 पॉसिबिलिटीज असतात. एकतर दोन्ही ट्रू असतील, एकतर दोन्ही फॉल्स असतील, किंवा एकतर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असं असू शकतं. मग अशा जर पॉसिबिलिटीज असतील तर P अँड Qची व्हॅल्यू काय मिळत असते? जेव्हा दोनही स्टेटमेंट ट्रू असतील तेव्हा त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय मिळते? ट्रू मिळते. अदरवाईज काय असते? फॉल्स असते. हे झालं कशासाठी? अँडसाठी. आता हे काय आहे पुढचं बघा, ऑरसाठी. याला आपण कंजंक्शन पण म्हणते आणि डिसजंक्शन पण म्हणते. मग आता डिसजंक्शन म्हणजे ऑरमध्ये काय आहे बघा, P असणारच आहे, Q असणारच आहे. म्हणजे ऑर हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण दोन स्टेटमेंट एकत्र करण्यासाठी घेते. मग ती दोन स्टेटमेंट कोणती? P आणि Q ही दोन स्टेटमेंट आहेत. मग आता याच्यामध्ये P ऑर Q जर असेल, लॉजिकल कनेक्टिव्ह जर ऑर असेल, तर याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज कशा मिळतात? जेव्हा दोनही स्टेटमेंट फॉल्स मिळतील तेव्हा काय असणार आहे? त्याची व्हॅल्यू फॉल्स असते. आणि अदरवाईजला काय असणार आहे? ट्रू असणार आहे. हे झालं अँड आणि ऑर, हे दोन लॉजिकल कनेक्टिव्ह झाले. आता पुढचं जे आपल्याला बघायचं आहे, तिसरं लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं येणार आहे? इफ देन, किंवा आपण त्याला काय म्हणते? इम्प्लिकेशन असं म्हणते, किंवा कंडिशनल असंही म्हटलं जातं. म्हणजे जी दोन स्टेटमेंट आहे ती इफ आणि देन या लॉजिकल कनेक्टिव्हनं कनेक्ट केलेली असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल असं म्हणते. मग याच्यामध्ये पण 4 पॉसिबिलिटीज आहेत, त्याच आहेत. 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असं असेल. तर P एम्प्लाइज Q याची व्हॅल्यू काय असणार आहे? इज इक्वल टू, तर ती काय सांगितले बघा, जेव्हा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तेव्हाच त्याची व्हॅल्यू काय मिळते? फॉल्स मिळते. अदरवाईजला काय असते? ट्रू असते व्हॅल्यू. पहिलं ट्रू पाहिजे आणि दुसरं फॉल्स, तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. हे कोणतं आहे? इम्प्लिकेशन आहे. आणि डबल इम्प्लिकेशन राहिलं. डबल इम्प्लिकेशनला काय असणार आहे? दोन स्टेटमेंट तर असतीलच. आणि लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं आहे डबल इम्प्लिकेशनचं? इफ अँड ओनली इफ. हे काय आहे? त्याचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. कशाचं? डबल इम्प्लिकेशनचं. सिम्बॉल सगळ्यांना आता बऱ्यापैकी माहीत असतील. सिंगल ॲरो असेल, बोथ साईडला ॲरो, असे सिम्बॉल्स आहेत इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनचे. मग डबल इम्प्लिकेशनला काय असणार आहे? जेव्हा दोन्ही व्हॅल्यू सेम असतील, मग त्या ट्रू असू देत किंवा फॉल्स असू देत. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू सेम असतील, एकतर त्या ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, तर काय होते बघा, तर त्याची व्हॅल्यू काय मिळते? ट्रूथ व्हॅल्यू ट्रू मिळत्या, ती व्हॅल्यू मिळत्या. आणि जर वेगवेगळे असेल, वेगवेगळे असतील, सेम जर नसतील, तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आता काय बघायला लागेल आपल्याला? पाचवं लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं? निगेशन किंवा नॉट असं म्हटलं जातं. मग निगेशनमध्ये काय असतं? एकच स्टेटमेंट असतं, इथं दुसरं स्टेटमेंट असणार नाही, स्टेटमेंट एकच असणार. त्याच्यामध्ये काय सांगितले? जर ती स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येणार. स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे? ट्रू येणार. मग ही 5 लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. यांचा यूज करून आपल्याला पहिली एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. मग त्या एक्झरसाइजमध्ये आपण पहिले 3 क्वेश्चन बघितलेले आहेत. 3 क्वेश्चन कोणते? सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, ट्रूथ व्हॅल्यू आणि निगेशनचं बघितलेलं. मग आता जो राहिला तो कोणता? क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये काय सांगितले बघा, लक्षात येते का? P Q ही दोन स्टेटमेंट जे आहे ती दोन स्टेटमेंट काय आहेत? ट्रू आहेत. P Q ही स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहेत. म्हणजे त्यांची व्हॅल्यू काय आली? T आली. आणि दुसरी स्टेटमेंट कोणती? R आणि S. ही जी दोन स्टेटमेंट आहेत या दोन्हींची पण व्हॅल्यू काय आहे?
फॉल्स आहे. म्हणजे ही दोनही स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. मग फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे P और Q अँड R. हे आहे फर्स्ट लॉजिकल. ह्याची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची आहे. मग इथे आता P और आणि ब्रॅकेटमध्ये Q अँड R आहे. हां, मग टेबल आत्ताच आपण बघितले, त्या टेबलमध्ये बघून हे सॉल्व करावं लागतं. पण आता इथे काय होणार, P स्टेटमेंट आहे, त्याची व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे बघायची. P स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे, तर त्याची व्हॅल्यू मी इथे लिहिणार. और क्यू स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, तर ते पण ट्रू आहे, त्याची व्हॅल्यू मी लिहिली. नेक्स्ट आर स्टेटमेंट आहे. आता नेक्स्ट म्हणजे टी अँड. आता आर बघा फॉल्स आहे का ट्रू आहे, तर ते काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे जी काय स्टेटमेंटची व्हॅल्यू दिलेली असेल ती पहिला तिथं ॲड करायची. PQRS 4 दिल्यात ना, चारीच्या पण व्हॅल्यूज इथं मी घेतल्या. आता टी ऑर आणि ब्रॅकेटमध्ये टी अँड एफ आहे. आता काय करायचं बघा, अगोदर ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये काय दिसते बघा, टी अँड एफ दिसते. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. मग असं जर असेल, जर एक स्टेटमेंट पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह अँड आहे, तर काय करावं लागेल, अँडच्या ट्रूथ टेबलला जायचं. त्याच्यामध्ये काय सांगितले की जेव्हा दोनही स्टेटमेंट ट्रू असतील तेव्हा त्याची व्हॅल्यू काय लिहिता येते, ट्रू लिहिता येते. आता इथे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का, नाही आहे, एक ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. इथे लक्षात अँडच्या ट्रूथ टेबलचा यूज केला. पुढं आता इथं देअरफॉर टी ऑर एफ आलं. आता ब्रॅकेट सॉल्व केल्यावर टी ऑर एफ आलं. मग टी ऑर एफ ऑरला काय असतं, जिथे एफ जे दोनही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर त्याची व्हॅल्यू फॉल्स असते, अदरवाईज काय असते, व्हॅल्यू ट्रू असते. मग इथं दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत का, नाही आहे, एक स्टेटमेंट ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, इथं ट्रू येणार आहे. येते लक्षात. तर ही काय आहे, याची व्हॅल्यू अशी फाइंड केली जाते. मग इथे इक्वल साईन न देता इक्विव्हॅलंट साईन दिलं तरीही चालतं. मग आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. छोटे छोटे आहेत एक्झाम्पल, त्यामुळे मी असं लिहिते. सेकंड एक्झाम्पल आहे P implies Q or R implies S. इथं काय करायचं म्हटलं मी, अगोदर त्यांच्या व्हॅल्यूज लिहायच्या. पीची व्हॅल्यू, पी स्टेटमेंट काय ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. क्यू स्टेटमेंट ट्रू आहे, और आर स्टेटमेंट फॉल्स आहे, आणि एस स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. मग आता मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं आहे बघायचं, इम्प्लिकेशन आहे, टी इम्प्लायज टी. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणता आहे, टी इम्प्लायज टी. आता इम्प्लिकेशनच्या टेबलला आपण काय बघितले की पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल, तर त्याची व्हॅल्यू काय लिहिता येते, फॉल्स लिहिता येते, अदरवाईज काय असते ते ट्रू असते. इथे टी इम्प्लायज एफ आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स अशी कंडिशन आहे का, नाही आहे, त्यामुळे इथे काय होणार, याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे. या ब्रॅकेटची व्हॅल्यू, आता या ब्रॅकेटची व्हॅल्यू बघा, एफ इम्प्लायज एफ, ही पण व्हॅल्यू काय येणार आहे, टी इम्प्लायज एफ आहे का, इथं नाही आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू पण काय येणार आहे, ट्रू येणार. आता काय राहिलं, ऑर यूज करावं लागेल. आता पुढं बघा कसं येणार, टी ऑर टी, ऑरच्या ट्रूथ टेबलला जायचं. ऑरच्या ट्रूथ टेबलमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑरच्या ट्रूथ टेबलला काय असतं की जेव्हा दोनही स्टेटमेंट फॉल्स असतील, तेव्हा त्याची व्हॅल्यू काय लिहिता येते, फॉल्स लिहिता येते. पण इथे आता दोन्ही स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहेत, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय लिहावी लागेल, ट्रू लिहावी लागेल. दोन्ही एफ असेल तर इथं एफ लिहायचं असतं. हे लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट आता एक्झाम्पल नंबर 3. तिसरं एक्झाम्पल नंबर काय सांगितलं बघा, क्यू अँड आर और निगेशन ऑफ पी अँड एस. आता पी क्यू आर एस 4 म्हणजे जी काय स्टेटमेंट दिली आहे त्याची प्रत्येकाची इथं अगोदर व्हॅल्यू लिहायची. सोल्युशनमध्ये काय येणार बघा, क्यूची व्हॅल्यू काय येणार आहे, काय दिला बघायची, ट्रू दिलेला आहे. अँड आर स्टेटमेंट काय दिलेलं आहे, फॉल्स दिलेलं आहे. ऑर निगेशन ऑफ पी स्टेटमेंट ट्रू दिले, अँड एस स्टेटमेंट काय दिलेलं आहे, फॉल्स दिलेलं आहे. मग आता इथं काय झालं बघा, या सगळ्या व्हॅल्यूज मी लिहिल्या प्रत्येकाच्या, पण एका ठिकाणी काय दिसते,
निगेशन दिसते का बघा सगळ्यांना? एका ठिकाणी निगेशन आहे. कुठे आहे? तर ते टीला निगेशन आहे. टी या स्टेटमेंटला टीला काय आहे? ते निगेशन आहे. त्यामुळे आता निगेशन आपल्याला काढावं लागेल. जे असेल टी अँड एफ ऑर इथं काय येईल? निगेशन काढल्यावर टी आहे आणि त्याला निगेशन आहे, तर इथं काय येणार? एफ व्हॅल्यू येणार. एफ अँड एफ. मग आता इथं आता काय होईल बघा? अँडला आपण आताच बघितले ट्रू टेबलमध्ये काय असतं, जेव्हा दोनही स्टेटमेंट ट्रू असतील तेव्हा त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येते? ट्रू येते. अदरवाईज काय असते? फॉल्स असते. आता इथे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाही आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू फॉल्स येईल. ऑर एफ अँड एफ. आता अँडला तेच बघितलं आपण की दोनही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर व्हॅल्यू ट्रू लिहिता येते, अदरवाईज काय लिहायचं? फॉल्स लिहायचं. एफ आणि एफ असेल तरी पण फॉल्स येणार आहे. आता एफ ऑर एफ. ऑरला काय आहे? जेव्हा दोनही फॉल्स असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू काय लिहिता येते? फॉल्स लिहिता येते. इथे लक्षात मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली? फॉल्स मिळाली. एफ मिळाली. हां, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. P implies Q and negation of R. P implies Q and negation of R. तर इथं पण पहिला काय करायचं? प्रत्येक स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज अगोदर ॲड करून घ्यायचे. मग ती ट्रू आहे का फॉल्स आहे ते चेक करायचं आणि लिहायचं. पी स्टेटमेंट बघा, पी स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे, ते लिहिलं. इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट काय आहे? ट्रू. अँड निगेशन ऑफ आर काय आहे? फॉल्स आहे. आता इथे टी एम्प्लाइज टी अँड निगेशन ऑफ एफ म्हणजे काय येणार आहे? इथं टी येणार. आता इज इक्विव्हॅलंट टू टी एम्प्लाइज टी. काय लिहिता येईल सांगा? टी एम्प्लाइज टी. आता इम्प्लिकेशनमध्ये काय असतं? जेव्हा पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल, टी एम्प्लाइज एफ असेल तर आपल्याला एफ लिहिता येतं. बाकी सगळ्याला ट्रू लिहायचं असतं. तसं इथे टी एम्प्लाइज एफ आहे का? नाही आहे, जे सगळ्याला ट्रू येणार आहे. ब्रॅकेट लिहिला इथं अँड टी. आता टी काय असतं? टी असतं. अँडचा ट्रूथ टेबल आपण बघितलेलं आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? मग आता सेम या टाईपची अजून 4 एक्झाम्पल आहेत, ती तुम्ही प्रेप नव्हे डेली असाइनमेंटला सॉल्व करायचे आहेत. ती क्वेश्चनमध्ये मी लिहून देते. ती सेम अशीच आहेत 4 एक्झाम्पल, ती तुम्ही सॉल्व करायचे. हां, मग आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे बघा. ही एक्झरसाइज संपली बरं का. इथं एका मार्काला असतं यातलं एक्झाम्पल. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म लिहा किंवा ट्रूथ व्हॅल्यू लिहा असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, सिम्बॉलिक फॉर्म. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे बघा. पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे? स्टेटमेंट पॅटर्न सांगितलं आहे. पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? स्टेटमेंट पॅटर्न. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय येणार आहे बघा? स्टेटमेंट पॅटर्न आत्ताचीच एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केली तर इथे काय दिसतंय बघा. हे एक एक्झाम्पल आहे. इथं काय आहे? पी ऑर क्यू अँड आर आहे. हां, सेकंड एक्झाम्पल बघा. ही थर्ड एक्झाम्पल आहे आणि इथं फोर्थ एक्झाम्पल आहे. तर या ही जी काय स्टेटमेंट दिली त्याच्यामध्ये काय केलं आहे बघा. तर इथं पी ऑर म्हणजे पी क्यू आर अशी स्टेटमेंट पण घेतलेली आहेत आणि काय केलेलं आहे? कनेक्टिव्ह पण घेतलेलं आहे. हां, स्टेटमेंट आता जेवढे सेंटेन्स असतील ते म्हणजे आपण स्टेटमेंट म्हणते. मग ते पी क्यू आणि आर म्हणजे किती सेंटेन्स असणार आहे? तिथं 3 सेंटेन्स असतील, बरोबर आहे का? पी क्यू आणि आर म्हणजे 3 एकत्र केल्यात. कशाने एकत्र केली? लॉजिकल कनेक्टिव्हने एकत्र केल्यात. मग ते अँड असेल किंवा ऑर असेल. मग आता इथं पण बघा बरं, पी एम्प्लायज क्यू दिलेलं आहे, ऑर आर एम्प्लायज एस दिलेलं आहे. म्हणजे इथं पण आपल्याला आपण काय केलेलं आहे की एकत्र केलेलं आहे. स्टेटमेंट जी दिलेली आहे ती आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून एकत्र केलं. तसं इथं पण आहे, ज्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह पण आहे आणि स्टेटमेंट पण आहेत. स्टेटमेंट कोणते? पी क्यू आर एस ही स्टेटमेंट आहेत. इथं सेम तेच आहे. तर हे जे काय आपण एकत्र लिहिलं आहे, काय एकत्र लिहिलं? स्टेटमेंटचं लेटर आणि त्यांचे लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे ते आपण एकत्र लिहिले आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं बघा? स्टेटमेंट पॅटर्न असं म्हटलं जातं. फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितले? स्टेटमेंट पॅटर्न, ज्याच्यामध्ये काय असणार आहे?
कॉम्बिनेशन ऑफ, कशाचं कॉम्बिनेशन आहे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर, कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ज, कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ज. म्हणजे लेटर कोणते PQRS हे लेटर असतील आणि कनेक्टिव्ज कोणते येणार अँड, ऑर, इफ, देन आणि नॉट, ही 5 लॉजिकल कनेक्टिव्ज येणार. तर त्यांचा यूज करून जे लिहिलेलं असतं त्यालाच काय म्हणतात तर स्टेटमेंट पॅटर्न असं म्हटलं जातं. समजा आपण असं घेतलं P इम्प्लायज Q घेतलं किंवा P अँड Q घेतलं किंवा निगेशन ऑफ P ऑर Q, अशा टाईपचे जे आपण स्टेटमेंट घेतो त्यांना काय म्हटलं जातं स्टेटमेंट पॅटर्न असं म्हटलं जातं. मग आता पुढचा पॉईंट काय आहे बघा याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह. पुढचा पॉईंट दिलेला आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय असणार आहे बघा, स्टेटमेंट पॅटर्न जे दिलेले असतील, स्टेटमेंट पॅटर्न कोणते आता इथे जे दिलेलं आहे पहिल्याच जर स्टेटमेंट पॅटर्न आपण बघितलं तर कोणतं आहे P इम्प्लायज Q आहे. मग याचा आपल्याला ट्रूथ टेबल माहिती आहे का P इम्प्लायज Qचा, P इम्प्लायज Qचा ट्रूथ टेबल काय तो हा Pचा कॉलम असेल हा Qचा कॉलम आणि इथं काय तर P इम्प्लायज Q काय येणार TTFF, इथं असेल TFTF, हिला काय होणार T इम्प्लायज F जर असेल तर F व्हॅल्यू बाकी सगळ्याला काय ते ट्रू व्हॅल्यू येते. तर हा आपण बघितलेला याचा ट्रूथ टेबल आहे कशाचा इफ आणि देनचा. मग स्टेटमेंट पॅटर्नमध्ये काय होतं की P इम्प्लायज Q असं स्टेटमेंट होतं. तर हे जे काही लिहिलं आपण तर आपण काय लिहिलेलं आहे ते त्याचा ट्रूथ टेबल लिहिलेलं आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे त्याचा ट्रूथ टेबल लिहिलं आपण. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे नेमकं काय, आता हे एक स्टेटमेंट आहे बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट समजा मी असं घेतलं P अँड Q घेतलं तर हे दुसरं एक स्टेटमेंट त्याचा पण मी असंच ट्रूथ टेबल तयार करणार. मग हे दोन ट्रूथ टेबल जे आहेत ते जेव्हा इक्वल होतील तेव्हा त्याला काय म्हणतात लॉजिकल इक्विव्हॅलन्स असं म्हणलं. आता या स्टेटमेंटचा एक ट्रूथ टेबल दुसऱ्या स्टेटमेंटचा एक ट्रूथ टेबल ते दोन्ही जर इक्वल आले तर काय म्हणणार आहे आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स असं म्हणणार आहे. म्हणजे इक्वल येतील पण आणि नाही पण. नेक्स्ट थर्ड पॉईंट बघायचा आहे आपल्याला टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि काय आहे कंटिजेन्सी. टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिजेन्सी. आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिजेन्सीमध्ये सेम तेच असणार आहे. स्टेटमेंट पॅटर्न इथं असेल. आता स्टेटमेंट पॅटर्न समजा आपण हेच एक एक्झाम्पल घेतलं, P कॉलम आहे Q कॉलम आहे आणि इथे P इम्प्लायज Q आहे TTFF TFTF इम्प्लायजला काय आहे TFTT. तर इथं काय झालं बघा स्टेटमेंट पॅटर्न जो आहे त्याचाच यूज करणार आहे आपण पुढे याच्यामध्ये. म्हणजे इथे काय असणार आहे स्टेटमेंट पॅटर्न असा दिलेला असेल. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हटलं की P इम्प्लायज Q असं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं असेल P इम्प्लायज Q, तर ते टोटोलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे हे आपल्याला सांगायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं तर त्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो लास्ट कॉलम असेल, स्टेटमेंट पॅटर्नचा लास्ट कॉलम किंवा जे स्टेटमेंट दिले त्याचाच कॉलम जर असेल ती व्हॅल्यू आणि आलेलं ॲन्सर जर दोन्ही इक्वल असेल, लास्ट कॉलममध्ये बघा आता काय असणार आहे इथं. आता हे जर एक्झाम्पल आपण बघितलं तर याच्यामध्ये काय दिसते P इम्प्लायज Q आहे बरोबर आहे. मग इथे लास्ट व्हॅल्यू आली त्याची TFTT आली. मग इथं काय असतं काही एक्झाम्पलमध्ये असं होतं बघा, काही एक्झाम्पलमध्ये लास्टचा कॉलम पूर्ण T मिळतो. जे चारही ज्या व्हॅल्यू आहेत त्या पूर्ण T मिळतात. जेव्हा असे पूर्ण व्हॅल्यू T मिळतील तेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नला काय म्हणायचं टोटोलॉजी असं म्हणायचं. समजा दुसरं एखादं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये चारही व्हॅल्यू काय आल्या फॉल्स आल्या तर त्याला काय म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. टोटोलॉजी आणि काय असेल कॉन्ट्राडिक्शन म्हणजे
सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या तर टोटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स आल्या तर कॉन्ट्राडिक्शन. आणि आता कंटिजन्सी म्हणजे काय येणार बघा, टी एफ म्हणजे किंवा इथं एफ असेल म्हणजे दोन्ही मिक्स जेव्हा येईल, टी पण असेल आणि फॉल्स पण असेल, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे, कंटिजन्सी असं म्हणणार आहे. म्हणजे ऑल व्हॅल्यूज टी आल्या तर टोटॉलॉजी, ऑल व्हॅल्यू एफ आल्या तर कॉन्ट्राडिक्शन, आणि दोन्ही मिक्स आलं तर काय असेल ते कॉन्टिजन्सी असेल. इथे लक्षात सगळ्यांच्या. टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजन्सी हे एक बघितलं आपण. आता हे जर स्टेटमेंट बघितलं आपण, पी एम्प्लायज क्यूचा जर ट्रूथ टेबल बघितला तर पी एम्प्लायज क्यूला आपण काय म्हणू शकतो, जे स्टेटमेंट टोटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिजन्सी आहे, काय आहे बघा, टी पण आहे आणि एफ पण आहे, दोनही व्हॅल्यू जेव्हा असते तेव्हा आपण त्याला काय म्हणते, कॉन्टिजन्सी असं म्हणते. येते लक्षात. आणि त्याच्या अगोदर आपण काय बघितलं, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि काय बघितलं, स्टेटमेंट पॅटर्न बघितलं. मग याच्यावरतीच मला वाटतंय आपल्याला एक्झरसाइज असणार आहे. एक्झरसाइज नंबर कोणता येणार आहे, 1.28. टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजन्सी वगैरे, आणि याच्यावरच आपल्याला पहिली एक्झरसाइज आहे, सॉरी सेकंड एक्झरसाइज. एक्झरसाइज नंबर कोणती येणार आहे, पहिली एकच एक्झरसाइज आपली झालेली आहे या टॉपिकची. आता मी इथे लिहितोय एक्झरसाइज 1. क्वेश्चन 1 काय दिलं आहे बघा. क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर each of the following statement pattern. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ट्रूथ टेबल तयार करताना आता काय लागेल आपल्याला बघा, ते जे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत त्याचे ट्रूथ टेबल सगळ्यांना पाठ पाहिजे, जे आता मी सांगितलेलं आहे लास्ट लेक्चरला की ते कसे लक्षात ठेवायचे. फर्स्ट काय दिले बघा, पी एम्प्लायज क्यू अँड क्यू, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय दिलेलं आहे, एम्प्लायज पी दिलेलं आहे. आता याचं ट्रूथ टेबल तयार करायचं म्हणजे नेमकं कसं येणार बघा. आता जसं आपण अँडचा बघितला आहे, ऑरचा बघितला आहे, तसाच याचा आपण ट्रूथ टेबल येईल. आता तो कसा तयार करायचा बघा, इथे टेबलमध्ये काय कॉलम घ्यायची असं काय सांगितलं आहे का आपल्याला, नाही आहे. काय करावं लागतं बघा, पहिला एक कॉलम फिक्स असतो तो घ्यायचा कोणता, पीचा. दुसरा कॉलम पण फिक्स असतो तो कोणता असेल, क्यूचा असेल. मग पहिले 2 कॉलम फिक्स झाले, पी आणि क्यू. पुढं काय करायचं, याच्यामध्ये ब्रॅकेट बघत जायचं, स्मॉल ब्रॅकेट. आता पहिला जर ब्रॅकेट बघितला तर स्मॉल इथं आहे, पी एम्प्लायज क्यू आहे. हां, मग हा एक आला कॉलम. नंतर काय आहे बघा, आता पी एम्प्लायज क्यू अँड काय आहे, क्यू. हा दुसरा ब्रॅकेट घेतला मी. जेवढे ब्रॅकेट असतील तेवढे एक छोटे छोटे ब्रॅकेट घेत जायचं असतं. आता मी पी एम्प्लायज क्यू घेतला, नंतर हा घेतला, आणि नंतर काय करणार मी आता, पी एम्प्लायज क्यू अँड क्यू एम्प्लायज पी असेल, अशी कॉलम तयार करायची असतात. बघा येते का लक्षात. मग आता आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी काय माहिती आहे की पी स्टेटमेंट पहिले 2 ट्रू असतात, नंतरचे 2 फॉल्स असतात. क्यू स्टेटमेंट पहिलं ट्रू फॉल्स असतं. पी एम्प्लायज क्यू, आता पी एम्प्लायज क्यूला काय असतं, हे टी असेल, हे काय असतं, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं फॉल्सला एफ असतं, बाकी सगळ्याला काय असतं, ट्रू असतं. आता इथं काय सांगितलं बघा, पी एम्प्लायज क्यू म्हणजे हा ब्रॅकेट आला, म्हणजे हा कॉलम आला, अँड क्यू सांगितले, हा पहिला आणि हा दुसरा. अँड म्हटलंय म्हणजे काय येणार आहे, अँडला काय असतं अगोदर, जिथं जिथं टी दिसते तिथे टी लिहायचं. पहिले स्टेटमेंट इथं पण टी आहे, इथं पण टी येईल, हे दोन्ही फॉल्स आहे, हे दोन्ही ट्रू आहे बघा, परत इथं ट्रू लिहायचं. हे वेगवेगळे आहे त्यामुळे राहिलेल्या 2 ठिकाणी फॉल्स म्हणून टाकायचं. येथे लक्षात, पहिला मी पी एम्प्लायज क्यूचा ब्रॅकेट तयार केला कारण तो ब्रॅकेटमध्ये आहे, मग अँड क्यू आहे म्हणून मी ते असेल. आणि आता लास्ट कॉलम हा ब्रॅकेट आहे, पी एम्प्लायज क्यू अँड क्यू, हा एक ब्रॅकेट एम्प्लायज काय आहे, पी. मग इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं फॉल्स, कुठं आहे का बघा.
पहिलं दोन्ही ट्रू आहे, तिथे एफ टी आहे, इथे टी आणि एफ आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे का बघा, लक्ष येते का? पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय लिहिता येते? फॉल्स. आणि बाकी सगळे काय येणार आहे? ट्रू येणार. हां, तर हा काय झाला स्टेटमेंट पॅटर्न, त्याचा आपण काय केलेलं आहे? ट्रूथ टेबल तयार केलेलं आहे. इथे लक्षात सगळ्यांच्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण इथं ट्रूथ टेबल तयार केलं आहे. मग यातली अजून आपल्याला काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, एवढं अगोदर करा आता.